हा मम्मी, आज कोणती रेसिपी करणार आहेस? पावभाजी. चला आपण आता पावभाजी बनवण्यासाठी घेतलेल्या भाज्या मी तुम्हाला दाखवते. आपण आता हे शिजून घेण्यासाठी घेतलेले साहित्य: वाटाणा, शिमला मिरची, बटाटा, पत्ताकोबी आणि फ्लावर हे सगळं एकत्र शिजून घ्यायचे कुकरमध्ये. त्याच्यात 2 पळ्या तेल घालून आपण याच्यात मीठ टाकून एक तांब्या पाणी टाकून कुकर शिजून घेऊ. कुकरला आता हे झाकण बसवून 4 शिट्ट्या घेऊ. पावभाजी बनवण्यासाठी मी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लसूण, कढीपत्ता, अद्रक आणि लसूण याची सगळ्यांची पेस्ट तयार करून घेणार आहे. मी पेस्ट तयार करून घेतली. जी तयार करून घेतलेली पेस्ट आहे ना, ती कढाईमध्ये मी आता चांगली परतून घेते. 2 चमचे तेल आणि त्याच्यामध्ये ते मिक्स वाटून घेतलेली पेस्ट ती परतून घेते. आता याच्यात मसाला, पावभाजी मसाला घालून हळद घातलेली आहे आणि ते चांगले परतून घेऊन आता चांगला कलर आला आहे पेस्टला. आता आपण शिजून घेतलेल्या भाज्या याच्यामध्ये मिक्स करू. चांगलं मिक्स करून घेते. गुलाबी कलर येण्यासाठी मी बीट वापरते. त्याच्यामध्ये थोडं अमूल बटर वापरते. आता आपली पावभाजी तयार झाली. पावभाजीची रेसिपी तुम्हाला आवडली तर मला लाईक करा. तुम्हाला माझ्याकडून कोणती रेसिपी करून हवी ती मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि फॉलो करायला विसरू नका.